मला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बाळांनो, आयुष्यात तुमच्या कामी येईल ती. आयुष्यात म्हणजे आयुष्यभर तुम्ही कधीच म्हणजे असं तुम्हाला कोणाखाली मान खाली घालायची काम पडणार नाही. कोणालाच आयुष्यात एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची बाळांनो. सगळेजण ऐकायले ना, परफेक्ट ऐकायले, सगळेजण ऐका. बघा काय असते माहिती आहे का? एक वाक्य आहे आपल्याकडं. काय वाक्य आहे पहा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या वाक्याचा अर्थ काय बाळांनो? स्वामी तिन्ही जनाचा. स्वामीचा अर्थ असतो बाळांनो राजा. स्वामी म्हणजे कोण? राजा. कोण? स्वामी म्हणजे राजा. राजा म्हणजे मालक. काय? मालक. कशाचा मालक? तिन्ही जगाचा. तिन्ही जगाचा म्हणजे काय? तर तीन जग कोणते मानले जातात? एक आपली पृथ्वी आहे की नाही? पृथ्वी है ना. दुसरं पाताळ आणि तिसरं देवलोक म्हणजे पाताळ. पाताळात सुद्धा काही असेल बाबा आहे ना, तर त्या पाताळामध्ये जर एखादी सृष्टी असेल किंवा लोक असतील, जग असेल तर ते सुद्धा. आणि तिसरं काय असते? तिसरं जग कोणतं असते? देवलोक. म्हणजे समजा एखादा माणूस आहे जो या पृथ्वीचा राजा आहे, या सगळ्या पृथ्वीचा. समजून घ्या की तुम्ही तुमच्या गावचे राजे, सगळं शेत तुमचं आहे, सगळे घर तुमचे, सगळं 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 गावातले सगळे लोक तुमचे नोकर चाकर आहेत, गुलाम आहेत. किंवा असं समजा की तुम्ही या भारताचे राजा आहेत आणि तुम्हाला सगळं जे काय म्हणजे काय भारतातली जी कोणती गोष्ट असेल ती तुमच्या मालकीची. सगळे हॉटेल तुमच्या मालकीचे, रेल्वे, बस, विमान सगळं 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 तुमच्या मालकीचं आहे. सगळं तिथलं समुद्र तुमच्या मालकीचा, नद्या, तलाव, शेत, सगळं सोनं नाणं, बँका बिंका सगळं तुमच्या मालकीचं आहे. कार बीर सगळ्या गाड्या तुमच्या मालकीच्या. आणि हे सगळा भारत देश तुमचा गुलाम आहे. तुम्ही म्हणलं तसं ते ऐकणार. तुम्ही म्हणले उठ की उठणार. तुम्ही म्हणलं बस की बसणार. असे समजा सगळं आहे. किंवा हे सगळं जग, अमेरिका सगळं जग आहे की नाही, त्या जगाचे तुम्ही मालक आहेत. जरी तुम्ही या सगळ्या जगाचे मालक असलात तरी आई विना काय म्हणते? भिकारी. जर आई नसेल तर ती व्यक्ती भिकारी असते म्हणते. भिकारी म्हणजे काय? तर ती कशाच्या बाबतीत? मग तुम्ही म्हणता सर एवढं सोनं नाणं, एवढ्या गाड्या, सगळ्या सगळ्या गोष्टी आणि आई नाही तर काय फरक पडायला आहे की नाही? मला एक साधी गोष्ट सांगा बाळांनो. तुमच्याकडे खूप नोकर चाकर आहेत, सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा तुम्हाला ताप येतो है ना, तुम्ही आजारी पडता, तुम्हाला सर्दी होते, खोकला होते, ताप येते, तुमच्याकडे रात्रभर उशाला बसून कोण राहते रे? आई राहते. आई कोण राहतं? आई राहते बाळांनो. आई. ती आई तुमच्या डोक्याला हात लावून पाहते, तुम्हाला गोळी देते, तुमचे हातपाय दाबते, तुमच्यासाठी मरमर करते, कष्ट करते. माय माझ्या लेकराने हे खाल्लं नाही, मी हे बनवून देऊ का, ते बनवून देऊ का? पण तुमच्याकडे समजा खूप पैसा आणि तुम्ही एक माणूस लावलं कामाला किंवा घरात बाई लावली, ती काय करेल? एकदा स्वयंपाक करून निघून जाईल. ती तुम्हाला रात्री 2 वाजता उठून विचारणार आहे का तुला काय देऊ बाळा, काय नाही म्हणून? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय असते जगामध्ये? आई आणि वडील असतात बाळांनो. कोण असते? आई वडील. तुम्हाला कधीही असं वाटलं की एखाद्या गोष्टीचा जर कंटाळा आला, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला, समजा तुम्हाला सकाळी उठायचाच कंटाळा आला, फक्त एकदा आठवायचं आपली आई. आई किंवा वडील आपल्या डोळ्यासमोर आणायचे. पाहायचं आपले वडील कधी कामाचा कंटाळा करतात का? रोज कामाला जातात, काहीतरी काम करतात, शेतात जातात, मरमर करतात. त्यांना कधी कंटाळा आलाय? तुमच्या आईला कधी कंटाळा आलेला पाहिलं का तुम्ही? समजा तुम्ही जेवायला बसले आणि तुम्ही म्हणले आई मला पाणी दे. आई असं कधी म्हणते का? माय मला लय कंटाळा आला बरं मी देईन पाणी. म्हणते का? समजा तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही म्हणले आईला, आई मला जेवायला दे. आई म्हणाल का मला कंटाळा आला मी जेवायला देणार नाही? तुमच्या कपडे धुण्याचा आईला कधी कंटाळा आलाय का? आलाय का आतापर्यंत कधी? तुमचे भांडे घासण्याचा आईला कंटाळा आलाय का? कधीतरी तुमच्या आईला कंटाळा येतो का रे? कधीच येत नाही. आईला कंटाळा काय येत नसेल बरं? ती तर माणूसच आहे. आपण पण माणूस आहे, आपली आई पण माणूस आहे. तिला पण 2 हात, 2 डोळे, 2 कान सगळं सारखंच आहे, आपल्यासारखंच आहे. मग आईला का कंटाळा येत नाही? कंटाळा सगळ्यालाच येत असतो बाळांनो. पण कंटाळा जो असतो ना, कंटाळा आणि प्रेम या 2 गोष्टींमध्ये नेहमी आईचं प्रेम जिंकतं बाळांनो. काय जिंकतं? आईचं प्रेम जिंकतं. कारण आईचं प्रेम आपल्यावर इतकं जास्त असतं, की त्याच्यापुढे कंटाळा क्षुल्लक असतो, चिल्लर असतो. बघा एखाद्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आई म्हातारी जरी असेल ना, म्हणजे समजा तुमचे वडील असतील, तुमच्या वडिलाची आई आहे म्हणजे आजी आहे तुमच्या घरात आणि तुमचे वडील बाहेरून आले आणि ते जर म्हणले पाणी दे, तर आजीला उठता येत नसेल आणि घरात कोणी नसेल किंवा तुम्ही दिलं नाही, तर आजी लंगडी असेल तरी तशीच उठते. म्हणजे आपल्या गुडघ्यावर हात ठेवून, मांडीवर हात ठेवून कशाला तरी धरून उठते, पण वडिलांना पाणी आणून देते आपल्या. का? कारण आजीकडं काय त्या वडिलाबद्दल म्हणजे त्या वडिलांच्या आईचं प्रेम इतकं जास्त आहे की तिला दुखणं खुपणं काहीच कळत नाही. समजा आपले आई वडील अक्षरशः आजारी असतील, काही असतील, समजा आई खूप ताप आलेली आहे आईला, आपल्याला भूक लागली, आई आपल्याला उपाशी ठेवते का रे? तितक्या ताप आलेल्या असताना सुद्धा आई उठते, किचन मध्ये जाते, स्वयंपाकघरात जाते, काहीतरी आपल्यासाठी करते आणि आपल्या खायला देते आणि पुन्हा आपली आपली झोपून जाते. ती 3 दिवसापासून जेवलेली नसली तरी सुद्धा. एवढं प्रेम जगात कोणी कोणावर करत नाही बाळांनो. म्हणून तुम्हाला जेव्हा कधी कंटाळा येईल आयुष्यात,
जेव्हा कधी वाटेल की मला ही गोष्ट करायची नाही, मला कंटाळा आला नाही, मी करणार नाही, मला अभ्यासाचा कंटाळा आला, मला कामाचा, तेव्हा फक्त आपले आई वडील आठवायचे बाळांनो. आईनं बघायचं कधी कंटाळा केलाय का? आई कधीच कंटाळा करत नाही. तुम्ही सकाळी शाळेत जाता, शाळेत जाण्यापूर्वी स्वयंपाक करते आई. करते का नाही? तुम्ही 8 दिवस करून पहा बरं. आईला म्हणा, "नाही, नाही, तू काहीच करू नको. मी सकाळी रोज उठणार आणि तुझ्यासाठी स्वयंपाक करणार, कपडे धुणार, भांडे घासणार." करून पहा बरं एकदा आई इतकं काम. तुम्ही 8च दिवस करून पहा. करू शकता का? बिलकुल नाही करू शकत बाळांनो. आपण 1 दिवस करू शकत नाही. तुम्ही फक्त 1 दिवस आईला काय करा, आईला म्हणा, "आई तू माझ्या जागी आणि मी तुझ्या जागी. आज सगळं मी करणार घरातलं." तुम्ही करू शकता का? नाही करू शकत बाळांनो. फक्त करून पहा. 1 दिवस करून पहा. मग तुम्हाला कळेल की आई तुमच्यासाठी काय करते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगत असतो, की जगामध्ये आहे ना, जगामध्ये आई-वडिलांनी इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करत नाही. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो, जेव्हा कधी तुम्हाला वाटतं की "अरे, हे मॅच होऊ शकत नाही गड्या, नाही मी करणार नाही." किंवा जेव्हा कधी वाटतं की "नाही मला आळस आला, मला नाही करायचं." किंवा जेव्हा कधी तुम्हाला वाटतं की "मी मी आता हे मला लय झालं, आता मी करणार नाही." तेव्हा फक्त तुमचे आई-वडील आठवायचे आणि पाहायचे की आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात, किती मरमर करतात. तेवढं मी केलं पाहिजे की नाही. बरं ते अभ्यास किंवा हे सगळं उठणं कोणासाठी आहे बाळांनो? तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला नोकरी लागली तर आई-वडील काय तुमचा सगळा पगार घेऊन जाणार आहेत का? नाही बाळांनो. आजकाल काय धकाधकीचं आयुष्य आहे. कोणाचे आई-वडील किती दिवस म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या नशिबावर अवलंबून आहे किंवा त्या प्रकृतीवर, परिस्थितीवर, वेळेवर अवलंबून आहे. आहे की नाही? म्हणून तुम्ही आई-वडिलांचं ऐकलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि जगात कोणालाही काही म्हणा, पण जे माणूस आई-वडिलांना उलटं बोलतो बाळांनो, आईला किंवा वडिलांना जो उलटे बोलतो, तो मूर्ख असतो. तो नालायक असतो, नालायक. काय असतो? नालायक. लक्षात ठेवायचं. मी आता समजा माझं वय एवढं झालंय, आहे ना? मी आता इतका मोठा झालो, तरी सुद्धा मी अजूनपर्यंत माझ्या वडिलांना किंवा आईला अजूनपर्यंत उलटं बोललो नाही बाळांनो. एकदा सुद्धा नाही. आज सुद्धा माझे वडील जर घरात आले, तर मी आमच्या म्हणजे मी पण आणि माझा लहान भाऊ पण, आम्ही दोघं पण. समजा वडिलांची एखादी गोष्ट चुकीची जरी असेल, वडील जर म्हणले गावाकडे शेतात असं-असं करायचं. आता मला माहीत आहे किंवा भावालाही माहीत आहे, की असं केल्यानं काहीतरी नुकसान होते बाबा शेतात. याचं काही खरं नाही किंवा हे आपण करू शकत नाहीत. तरी सुद्धा आम्ही फक्त सांगून पाहतो, की "बाबा हे असं केलं तर असं-असं होऊ शकते बरं." आणि तरी जर बाबा म्हणले, की "नाही, नाही आपल्याला तेच करायचं." तर मग मात्र आम्ही गुपचूप. त्याच्यापुढे आम्ही जात नाहीत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असेल. कदाचित माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळत असेल किंवा आमच्या दोघांपेक्षा त्यांच्या जास्त लक्षात येत असेल. कारण ते आमचे वडील आहेत. त्यांना अनुभव जास्त आहे. ते जर म्हणले, "नाही, नाही आपल्याला यावर्षी या रानामध्ये हळद लावायची." आणि आम्ही जर म्हणलं, "नाही हो बाबा आपण गहू लावून पाहूत का?" जर बाबा म्हणले किंवा समजा कापूस लावून पाहूत का? जर बाबा म्हणले, "नाही, नाही हळदच लावायची." तर आम्ही दोघंही त्याच्यावर चर्चा करत नाही. ठीक आहे बाबा म्हणले ना हळद लावायची तर हळदच लावायची. का? कारण की त्यांना जो अनुभव आहे, त्यांनी जे भोगलं, त्यांनी जे त्रास सहन केला आम्हाला शिकवण्यासाठी, मोठं करण्यासाठी, तेवढा त्रास जगातलं कोणी कोणाला करणार नाही बाळांनो. म्हणून आपण आई-वडिलांचं ऐकलं पाहिजे, त्यांची आज्ञा पाळली पाहिजे आणि आयुष्यात कधीच आई-वडिलांना उलटं बोलू नका. जरी समजा एखादी गोष्ट त्यांची चुकली असेल किंवा त्यांच्या लक्षात नाही आलं आणि एखादी गोष्ट त्यांनी अनावधानाने केली. समजा तुम्हाला त्यांनी पाणी मागितलं, ठीक आहे? एक साधी गोष्ट सांगतो. समजा तुम्हाला वडिलांनी पाणी मागितलं. तुम्ही आले, ग्लासभर पाणी आणलं आणि मस्तपैकी ग्लास बाबांच्या शेजारी ठेवून दिला आणि तुम्ही निघून गेले बाजूला. आणि बाबा तुमचे मोबाईल वगैरे पाहत असतील, त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा बाबा म्हणजे पप्पा हां, मी बाबा म्हणतो म्हणून. आणि ते थोड्या वेळाने म्हणले, "अरे, इकडे तुला पाणी सांगितलं होतं ना, पाणी आणलं नाही का रे? हां, इतका वेळ लावतो पाणी आणायला तुला." समजा ओरडले, तर आपण असं म्हणायचं नाही कधीच. "दिसत नाही का हो तुम्हाला? तिथंच तर ठेवलंय पाणी." असं नाही म्हणायचं. बाबांना प्रेमाने सांगायचं, की "बाबा आणलंय पाणी, तुमचं लक्ष नव्हतं, मी तिथं ठेवलंय बरं का, आहे तिथं." पण जोरात कधी बोलायचं नाही. आई-वडील म्हणजे देव असतात बाळांनो. कोण असतात? देव. आपण देवाला उलटं बोलतो का रे? नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल ना बाळांनो, तर आई आणि वडिलांना देव मानलं पाहिजे आपण. मानलं पाहिजे म्हणजे ते आहेतच देव, मानायची गरजच नाही. पण ते आपण समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात कधीच आईला आणि वडिलांना उलटं बोलू नका. पहिली गोष्ट काय बोलू नका? उलटं बोलू नका. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो, उलटं बोलायचं नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आईला आणि वडिलांना कधीच खोटं बोलायचं नाही. जी मुलं आई-वडिलांना खोटं बोलतात, अगदी छोटंसं खोटं का असेना, एकदम एवढुसं खोटं सुद्धा का असेना, जी मुलं आई-वडिलांना खोटं बोलतात, खोटं सांगत नाही, आयुष्यात त्यांचं खूप वाटोळं होतं. खूप वाटोळं म्हणजे इतकं वाटोळं होतं, की जग त्यांच्यावर कोणीही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ठीक आहे? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच आई-वडिलांना 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर आई-वडिलांना उलटं बोलायचं नाही. दुसरं आई-वडिलांना खोटं बोलायचं नाही. बस ह्या 2 गोष्टी करा. जगातले सगळ्यात बेस्ट लेकरं तुम्ही असणार. जगातले सगळ्यात आदर्श पुत्र, आदर्श पुत्री तुम्ही असणार. जगातले सगळे सुख तुमच्या पायाशी असणार बाळांनो. फक्त 2 गोष्टी करायच्या नाही. उलटं बोलायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही. बस बाकी सगळं करा तुम्ही. काही नाही धिंगाणा करा एखाद्या दिवशी खूप जास्त. आईचा जरासा मार खा, काही फरक पडत नाही. पण उलटं बोलायचं नाही. बिलकुल. आज का सांगितलं मी तुम्हाला? कारण काल मला एका पालकांचा फोन आलता,
म्हणले सर पोरगच ऐकणं झालंय, काही करायला बस हे कर म्हणलं ते कर म्हणलं की उलट बोलायले, ऐकच न झालंय. त्याला म्हणलं की असं नाही रे असं करतं. ते म्हणाले म्हणले तुम्हाला काय कळते? काय म्हणाले? तुम्हाला काय कळते? म्हणजे बाळांनो, असं आपल्या आई-वडिलांना बोललं पाहिजे का तुम्हाला काय कळते म्हणजे? त्यांनी तुम्हाला या पृथ्वीवर आणले. तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. त्या पालकांचा मला फोन आलता. म्हणले सर ते काय आपल्याकडे म्हणजे आपल्या ट्युशनला नाही ते आपल्या ट्युशन मधली सगळी मुलं चांगले आहेत. त्यांनी सहज फोन केलता. त्यांनी YouTubeला पाहिले माझे व्हिडिओ वगैरे आणि त्यांनी फोन केला. म्हणले सर असं-असं आहे. आमचं पोरगं आहे म्हणले 7वी-8वी ला. ते ऐकत न झालंय. आहे की नाही? ते असं म्हणले. म्हणून मग मी तुम्हाला सांगतोय. मला आठवलं आज शिकवता-शिकवता. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, की बाळांनो काही पण करा. आजपासून मी म्हणतो म्हणून, आजपासून अशी शपथच घेऊन टाका, की आजपासून मी कधीच आई-वडिलांना उलटं बोलणार नाही आणि खोटं बोलणार नाही. बस एवढी शपथ बाळांनो. एवढं तुम्ही 1 महिना करा फक्त. किती महिना करा? 1 महिना करून पहा. 1 महिना एवढं करा. बघा तुमचे आई-वडील तुमच्यावर आणखी किती जीव लावतात. किती सांगतील सगळ्यांना, की "अय आमचं पोरगं लय चांगलं आहे बाबा. कधी उलटं बोलत नाही, कधी खोटं बोलत नाही." 1 महिना करा बाळांनो तुम्हाला खरंच. 1च महिना फक्त. तुम्हाला टास्क आहे. 1 महिनाभर तुम्ही एकही शब्द आईला उलटं बोलू नका आणि खोटं बोलू नका. वडिलांना उलटं बोलू नका आणि खोटं बोलू नका. एका महिन्यात तर तुम्हाला सवयच लागून जाणार. तुम्ही आयुष्यभर कधीच आई-वडिलांना उलटं बोलणार नाहीत आणि खोटं बोलणार नाहीत बाळांनो. 2च गोष्टी करा. त्याला काय पैसे लागायलेत का बरं? मला सांगा. पैसे लागायलेत का याला? म्हणजे खोटं न बोलायचं. त्याला काही कष्ट लागायचे? फक्त खोटं बोलायचं नाही. काहीच लागणार नाही त्याला. पैसे लागणार नाहीत, काय नाही. किंवा समजा उलटं बोलू नका. उलटं बोलायला काय आपल्याला काय लागणार आहे का? खर्च येणार आहे का? उलटं न बोलण्याला नाही. फक्त 2 गोष्टी करा बाळांनो, आयुष्यभर सुखी राहाल. हे वहीवर लिहून ठेवा आज तुम्ही, की शपथ घेऊन टाका. असं लिहून टाका 2 वेळेस, की मी आजपासून माझ्या आई-वडिलांना तसं तर कोणालाच आपण खोटं किंवा उलटं बोलू नये. चालली शाळेत. ओके, बाय. तर ही शपथच घेऊन टाका तुम्ही, की मी आजपासून माझ्या आई-वडिलांना खोटं बोलणार नाही आणि उलटे बोलणार नाही. असं लिहून टाका आणि त्याच्या खाली तुमची सही करा. चलो ओके, ठीक आहे. नक्की करा. ओके, आज थोडंसं आपलं बोलण्यातच वेळ गेला 10-15 मिनिटं. 3च गणितं झाले. असो राहिलेले गणितं आपण पुन्हा उद्या घेणारच आहोत. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आणि काय झालं म्हणते सर हॉल तिकीट निघालं नाही.